ओ ह्या दुकानाचा इन्शुरन्स नाहीये, इन्शुरन्स नाहीये, दुकानदाराची चूक आहे. चुकी ही पूर्णपणे पीएमटीची. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे खूप एक महत्त्वाचं आहे. आज हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे तुमच्यासमोर. ॲक्च्युली एक खूप मोठी घटना घडलेली आहे पुण्यामध्ये शनिवार पेठ येथे. एका पत्रिकेच्या दुकानामध्ये पीएमटीची जी बस आहे ती जाऊन घुसलेली आहे. आणि माझं व्हिडिओ बनवायचं हे कारण आहे की त्या दुकानाचे जे मालक आहेत ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत आणि पुण्यामध्ये आमची प्रिंटिंग प्रेस आहे, तर त्यामुळे हे सगळे कनेक्शन्स आहेत. आणि त्या दुकानाचं तर नुकसान झालेलंच आहे, परत त्या दुकानासमोर अजून एका मित्राची टू व्हीलर लावलेली होती. त्या टू व्हीलर पण ती बसच्या खाली गेलेली आहे आणि त्या टू व्हीलरचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालं आहे. आणि ती टू व्हीलर हल्लीच ती घेतलेली होती टू व्हीलर. तर अशा पद्धतीने दोन गोष्टींचं नुकसान झालेलं आहे. लग्नपत्रिकेचं दुकान आहे म्हणजे नक्कीच आता हा जो सीझन आहे लग्नांचा तर तिथे कायमच वर्दळ असते, पण सुदैवाने आज त्या दुकानामध्ये गर्दी नव्हती दुपारची वेळ असल्या कारणाने, म्हणून काही जीवितहानी झाली नाही. दुकानामध्ये कर्मचारीही नव्हते, चहा पिण्यासाठी बाहेर गेलेले, त्यामुळे असं काही जीवितहानी तर नाही झाली, पण दुकानाचं खूप नुकसान झालंय. तुम्ही हा व्हिडिओ बघा पुढे आणि परत मी भेटते तुम्हाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की किती भीषण अपघात होता आणि जे ड्रायव्हरनी सांगितलंय त्या पद्धतीने खरंच तुम्हाला वाटतं का टँकरला किंवा कुणाला वाचवण्यासाठी यांनी केलं असेल? 100% ह्या गाडीचा कंट्रोल सुटलाय किंवा ब्रेक फेल झालाय, जे काय झालंय, पण गाडीचा नक्कीच टेक्निकल काहीतरी इश्यू झाला असावा म्हणून हे घडलंय. भरपूर एक 10-12 डिलिव्हरी हो. गाडी फुटली एवढं चौकात असून मला हा ना राव काय यांचं अरे विनोद भाऊ तिकडली फोटो काढा. तुम्ही पाहिलं असेल केवढं नुकसान झालंय दुकानाचं. जेव्हा एखादी व्यक्ती आपला एखादा व्यवसाय सेटअप करते, दुकान घालते, तर ती व्यक्ती त्यामागे खूप कष्ट करते, खूप मेहनत असते. हे दुकान विनोद पतंगे यांचं आहे, जे मी मगाशी मेन्शन केल्याप्रमाणे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत आणि ती जी टू व्हीलर आहे ती आमच्याच फ्रेंडची आहे. तर त्यात सुद्धा म्हणजे इतकं नुकसान झालंय त्या दोन्ही गोष्टींचं की आता तुम्हाला सांगते, ते नुकसान झालं ते झालंच आहे, पण आता काही दिवस पुढे ते दुकान बंद राहील, ते सुद्धा नुकसान होणार आहे. तर त्या ज्या घटनेमध्ये जी टू व्हीलरचं नुकसान झालेलं आहे ती सुद्धा आमच्याच मित्रमंडळींपैकी एकाची आहे, सुजित असं त्यांचं नाव आहे. तर त्यांचंही नुकसान झालेलं आहे मोठं यामध्ये. हल्लीच ती टू व्हीलर त्यांनी घेतली होती. आणि आता जो काही इन्सिडेंट झाला आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हरला विचारपूस केली असता ड्रायव्हरचं म्हणणं असं आहे की ब्रेक्स लागलेले नाहीत त्यांच्या बसचे. ब्रेक्स लागले नाहीत आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की समोर काहीतरी टँकर जात होता तर त्याला वाचवण्यासाठी वगैरे मी स्टेअरिंग फिरवलं आणि ते स्टेअरिंग लॉक झालं वगैरे, अशा काही कारणं त्यांनी दिलीत. पण ड्रायव्हरला मेडिकलसाठी घेऊन गेले त्याच्यानंतर, सो ड्रायव्हरची काही जास्त तिथं बातचीत होऊ शकली नाही. पण हा असं काही रिझन त्यांनी दिलेलं आहे. आता मला असं म्हणायचं आहे की PMPMLचे बसेस जे आहेत त्यांची जर एवढी खराब परिस्थिती आहे, त्याचे जर ब्रेक लागत नसतील आणि तेही शनिवार पेठ म्हणजे पुण्यातील पेठ एरियांपैकी एका एरियामध्ये जर अशी घटना होत असेल, हे खूप गंभीर आहे. याचाच अर्थ असा की बसेसचं मेंटेनन्स नाही आहे. जी बस होती त्याला बिलकुल मेंटेन केलेलं नव्हतं. अशी जी ब्रेक्सचा इश्यू असणारी बस जर रोडवर धावत असेल तर लिटरली हा खूप मोठा म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, हा मोठा ट्रॅप आहे की ज्याच्यात कधीही कोणाचाही जीव जाऊ शकतो. आता नशिबाने त्या दुकानाबाहेर कोणी नव्हतं किंवा दुकानाच्या आत कोणी नव्हतं वगैरे वगैरे, बरीच मोठी घटना होऊ शकली असती, पण ती नशिबाने टळली. पण प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही, त्यामुळे PMTने आपल्या बसच्या मेंटेनन्सकडे खरंच लक्ष द्यायला हवं. मी खूप वेळेस बघते, आता मी स्वतः गाडी चालवते रोडवर त्यामुळे मला माहिती आहे
PMT वाले एवढं रॅश ड्रायव्हिंग करतात, लिटरली तुम्हाला ते एक साईडला पुश करत जातात अशा पद्धतीने. त्यांना काहीही फरक पडत नाही तुमच्या गाडीचं नुकसान होतंय का, काय होतंय का, तुम्ही घाबरताय. रस्त्याने चालत असणाऱ्याला सुद्धा मुद्दाम गाडी अंगावर घालणे वगैरे असे प्रकार PMT वाले करतात, सर्रास करतात. आणि मला स्वतःला ह्या गोष्टीचा अनुभव आलाय. आता यापैकी कोणी बघत असेल व्हिडिओ, मला काहीच फरक पडत नाही या गोष्टीचा, जे खरं आहे ते आहे. आणि तिथे उपस्थित असताना एक पोलिसांकडनं एक गोष्ट अशी ऐकायला मिळाली की ह्या दुकानाचा इन्शुरन्स नाही आहे. इन्शुरन्स नाही आहे? तुम्हाला समजतंय का इन्शुरन्स नाही आहे म्हणजे काय म्हणताय तुम्ही? अरे इन्शुरन्स काढावा का नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या व्यक्तीला जर इन्शुरन्स काढायचा नसेल, फायनान्शियल रिझन्समुळे असेल किंवा पर्सनल रिझन्समुळे असेल, काही असेल, पण फक्त इन्शुरन्स नाही आहे याचा अर्थ असं नाही की ते दुकानदाराची चूक आहे. चुकी ही पूर्णपणे PMTची आहे आणि त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन पूर्णपणे ते नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. प्लस दुकान जितके दिवस बंद राहणार आहे ते सगळं जेवढं काही नुकसान आहे ते सगळं द्यायचं आहे. कारण की तुम्ही त्यात बघताय की काचा फुटलेल्या आहेत, त्यांचं जे समोरचं जे सेटअप होतं सगळं ड्रॉर्स वगैरे हे ते बरंच नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये, जे की चांगलं नाही आहे. बरं ठीक आहे, चला ही घटना आता इथे घडली आहे, पण इतर कोणत्या गर्दीच्या ठिकाणी जर अशी घटना पुन्हा एकदा घडली तर विचार करू शकता का तुम्ही अशा गर्दीच्या ठिकाणी केवढं मोठी जीवितहानी पण होऊ शकते याच्यामुळे. इन्शुरन्स नाही आहे हा बहाणा असूच शकत नाही. ज्याची चूक आहे त्यांनी जबाबदारी घ्यायला हवी. अपघात हा बसने केलाय, नुकसान दुकानाचं झालंय, मग भरपाई कोण देणार? इन्शुरन्स नसल्यामुळे न्याय नाकारणे म्हणजे अन्यायच आहे नाही का? आणि पोलिसांकडनं ही गोष्ट येणं म्हणजे तर इट्स ॲक्च्युली मी सरप्राईज नाही आहे, कारण पोलिसांच्या बाबतीत सुद्धा मी खूप घटना अशा बघितल्यात. माझ्या स्वतःबद्दल एक घटना अशी घडलेली आहे पोलिसांच्या बाबतीत, मी लवकरच ती शेअर करणार आहे. माझ्याकडे पूर्ण डिटेल्ड गोष्टी आहेत त्याच्याबद्दल, तेही सांगणार आहे मी तुम्हाला. आणि मला असं वाटतं ना की आमच्यासारख्या मिडल क्लास लोकांना, म्हणजेच अगदीच मी त्या पत्रिकेच्या दुकानाच्या मालकांबद्दल पण हेच म्हणते की अशा लोकांना तुम्ही ना खरंच हे कागदपत्रांच्या गोष्टींमध्ये अडकवू नका. ही टेक्निकल गोष्ट नाही आहे, हा ॲक्च्युली न्यायाचा प्रश्न आहे आणि हा सुटलाच पाहिजे. आणि इन्शुरन्स असो का नसो, पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी जबाबदार आहे आणि त्यांनी जबाबदारी घेतलीच पाहिजे. आता इथे पब्लिक सेफ्टी कॉम्प्रोमाइज झाली आहे. इन्शुरन्स हा सेकंडरी मुद्दा आहे, पण प्रायमरी मुद्दा काय आहे की PMTने जो नेग्लिजन्स केलाय, म्हणजे दुर्लक्ष जो केलेला आहे ना, तो त्यांनी व्यवस्थित निस्तरायला हवा, एवढीच माझी अपेक्षा आहे. संतोष पंडित सर पण तिथे आले होते ऑन द स्पॉट आणि त्यांनीही या गोष्टीची दखल घेतली आहे. त्यांनी प्रॉमिस केलंय त्या दुकानदाराला की प्रॉमिस म्हणजे त्यांनी शब्द दिलाय त्या दुकानदाराला की म्हणजे विनोदला की आम्ही म्हणजे मी तुला मदत करेन स्वतः, नुकसान भरपाई नाही मिळाली तर मला सांग, मला एक फोन कर, मी आहेच तिकडे अवेलेबल. सो येस, ती व्यक्ती खूप चांगलं काम करते, समाजात खूप जास्त बदल घडवण्यासारखे काम करतात. त्यांनाही लोक शिव्या देतात, म्हणजे ते लोक काय लेवलचे असतील हे विचार नाही करू शकत मी. बट एनिवेज, चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला नेहमीच लोकच वाईट म्हणतात, सो दॅट्स ओके, मला तरी असं वाटतं. बट हो, माझी एकच विनंती आहे प्रशासनाला की याची गंभीर दखल घ्या आणि लवकरात लवकर जी काय नुकसान भरपाई असेल ना ती प्लीज द्या त्यांना, कारण हे नुकसान छोटं नाही आहे. म्हणजे एखादी व्यक्ती बिझनेस सेटअप करते ना, त्यात खूप मेहनत असते. नाही, खूप वाईट झालं आहे जे काय झालं ते. हा व्हिडिओ मी इथे संपवते. मी व्हिडिओला लाईक करा असं अजिबात म्हणणार नाही, कारण लाईक करण्यासारखा हा व्हिडिओ नाही आहे. एखाद्याचं नुकसान झालं आहे, वाईट गोष्ट घडलेली आहे आणि ते मला काही अजिबात आवडलेलं नाही आहे. ओके, चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओला फक्त शेअर मात्र नक्की करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकेल आणि प्रॉबब्ली असं म्हणजे होईल की लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचला की कुठे ना कुठे तो व्हिडिओ दिसत राहील आणि काही बदल घडायचा असेल तर तो घडेल सुद्धा. मी तुम्हाला नक्कीच अपडेट देणार आहे की ह्याचं जे नुकसान भरपाई होती किंवा काय ते मिळाली का नाही, त्याची प्रोसेस कशी होती, काय होतं, मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. पुढचे व्हिडिओज येतील तुम्हाला लवकरच, मी ह्याचं अपडेट देत राहणार आहे तुम्हाला, म्हणजे आपल्याला कळेल यातून की प्रशासन किती जबाबदारी घेऊ शकतं किंवा नाही घेऊ शकत. त्याच्यातूनच समजणार आहे आपल्याला की काय, लेट्स सी आता जे काय होईल ते. ओके, चलो व्हिडिओ संपवते. भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.